हॅलो हॅलो शायरांना विनंती आहे. हॅलो 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 सूरज भाऊ, हॅलो दोन्ही शायरांना विनंती आहे. त्याच्यानंतर 45 दिवसाचा राऊंड हॅलो होईल. हॅलो आणि कार्यक्रम असा करा की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी सुद्धा मजा यायला पाहिजे. हॅलो 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 सूरज भाऊ, साहेबांना विनंती आहे की गंमत चांगल्या प्रमाणे आणि सगळ्या गोष्टी चांगली झाली पाहिजे. हॅलो 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 दोन्ही शाहिरांचे गणागौडूंचे राऊंड समाप्त झाले. दोन्ही शाहिरांचे गणागौडूंचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दुय्यमीला सुरुवात म्हणजे कोणती की दुय्यमीच्या रीतिरिवाजानुसार गणागौडूंमध्ये एकमेकावरची शाहीर आपला डाव करतो. मी सुरमाबाईवरती डाव केला होता, सुरमाबाईंनी माझ्यावरती डाव केला.
डाव म्हणजे कोणता? आखाड्याचा नाही. डाव म्हणजे प्रश्नार्थक, प्रबोधन रूपी. तर या लोकांना काहीतरी प्रबोधन व्हावे, कारण तमाशाची व्याख्या आहे की मनोरंजनाच्या मार्फत प्रबोधन करणे म्हणजे तमाशा. मनोरंजनाच्या मार्फत प्रबोधन करणे म्हणजे तमाशा. याकरता या लोकांना काहीतरी प्रबोधन व्हावं, काहीतरी बोध मिळावा, याकरता मॅडमला प्रश्न विचारला होता. प्रश्न म्हणजे असा कसा? माईक खाली वरती. हॅलो. तर प्रश्न म्हणजे असा की तुकडोजी महाराज, ज्यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतो, यांची भेट राजेंद्र प्रसाद म्हणजे राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते भारताचे, सॉरी राजेंद्र प्रसाद जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, यांच्याशी जेव्हा भेट झाली तर मी म्हटलं त्यांनी जेव्हा राष्ट्रसंत पदवी दिली, हा नंतरचा भाग आहे, ह्या नंतरचा भाग आहे मॅडम. पण राष्ट्रसंत पदवी त्याच्या अगोदर म्हटलं की राजेंद्र प्रसाद आणि तुकडोजी महाराज यांची भेट झाली. तर तुम्ही मॅडम काय सांगता? काय मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, तुम्ही मला उत्तर काय सांगता? मी तुम्हाला म्हटलं याची भेट कधी झाली आणि तुम्ही म्हणता की राष्ट्रसंत पदवी ही अशी अशी दिली. अरे 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 देवा परमेश्वरा, धापेवाडा परमेश्वर की माय कसं होईल म्हणतो मी. म्हणजे माझ्या प्रश्नात म्हणजे तुमचं लक्षच नव्हतं का प्रश्नाकडे? मी तुम्हाला 10 वेळा आवर्जून 2 वेळा डबल मिनिंग सांग, म्हणजे डबल सांगितलं प्रश्न की मॅडम की राजेंद्र प्रसाद आणि तुकडोजी महाराज राष्ट्रसंत हे नंतरचा भाग आहे. म्हटलं ते तर आम्हाला माहित आहे की राजेंद्र प्रसादने राष्ट्रसंत पदवी म्हणजे पदवी दिली बा, हे जगाला माहित आहे. पण पहिली भेट केव्हा झाली हे कुणाला माहित आहे मॅडम? आणि तुम्ही सांगता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन म्हटलं, चीनवर त्यांना पाठवलं होतं. नाही मॅडम, असं नाहीये. ऐका, तुम्हाला सांगतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः समाधान करतो मॅडम. लक्ष द्या प्रश्नाकडे. विनोबा भावेची भूदान चळवळ चालू होती. विनोबा भावेची भूदान चळवळ चालू होती आणि त्या भूदान चळवळीसाठी विनोबा भावेला जमीन मिळत नव्हती. विनोबा भावेला भूदान चळवळीसाठी जमीन मिळत नव्हती. तर तुकडोजी महाराजांनी प्रण घेतला की म्हणे आता भूदान चळवळ मी चालवतो, भूदान चळवळ मी चालवतो. आणि ते जेव्हा चळवळ चालवली, ते चळवळ चालवता चालवता तुकडोजी महाराज हे बिहार मध्ये, जिथे राजेंद्र प्रसाद राहत आहे. मॅडम लक्ष ठेवा काय म्हणतो मी. बिहार मध्ये राजेंद्र प्रसादचं गाव आहे सिवान म्हणून. त्या सिवान गावामध्ये भूदान चळवळ पोहोचली. ह्या सिवान गावामध्ये भूदान चळवळ पोहोचली. तर राजेंद्र प्रसादची बहीण होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बहीण होती. आणि ते बहीण बिमार होती, रुग्णशय्येवर होती, बिमार होती. तेव्हा तुकडोजी महाराजांना एक भजन म्हटलं होतं, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल. तर ते भजन राजेंद्र प्रसादच्या बहिणींना इतकं आवडलं की त्यांनी पुन्हा राजेंद्र प्रसादला रिक्वेस्ट केली की नाही, मला तुकडोजी महाराजांचं भजन पुन्हा एकदा डबल ऐकायचं आहे. त्याच्यानंतर ते राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचं भजन डबल आयोजित केलं आणि त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रसंत हे उपाधी दिली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि तुम्ही म्हणता की राष्ट्रसंत पदवी दिली. नाही मॅडम, असं नाही आहे, ये गलत है, ऐसा नहीं है. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. हो महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. कोई कहे कितना भी लाल, उसका काम उसे भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता.
और पूछे हुए सवाल का जवाब सुरमा मैडम आपको देना नहीं आता. असं का म्हणतो? सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना चाहिए और अगले को कैसे चूप कराना ऐसा बात में लैजा होना. लैजा म्हणजे दम. पण मी असंही नाही म्हणत, कारण या जगात सर्वगुण संपन्न कोणीच नाही याची मला जाण आहे. मॅडम साहेबा, या जगात सर्वगुण संपन्न कोणीच नाही याची मला जाण आहे. पण बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौकात त्याचा मान आहे. क्या बात आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे ना. आज लहानसा पोट्ट विचारते, बाबा ते चंद्रावरती झाड पाहिजे दिसते का? पण ते नातू कसा सांग म्हणजे आजोबा कसा सांगते नाही बापू रे हे फलानी गोष्ट आहे, फलानी गोष्ट आहे. तो म्हणजे बोलणारा बोलला तर त्याला पटलं तर समाधान करून देते बोलणारा. प्रत्येक सर्वगुण संपन्न सर्व कोणी आहे का जी? नाही. या जगात सर्वगुण संपन्न कोणीच नाही याची मला जाण आहे. पण बोलणारा मुद्द्याचा बोलला तर चार चौकात त्याचा मान आहे. आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या की काहीतरी वाटलं पाहिजे. नाही बा आता समाधान आहे, समाधान आहे. असं नाहीये. तुमची एवढी एक्सपिरियन्स होल्डर शायरी आहे आणि हे प्रश्न उत्तर आजकाल शायरीचे म्हणजे कोणते ठेकेदार म्हणते त्या भानकर हे प्रश्न उत्तर बाजूकर म्हणते ती भानगड कथा सीधे घ्या म्हणते एकामेकाची भिडा म्हणते सर हे भानगड आली आहे. पण आपल्याला ते जिवंत ठेवायचे आहे मॅडम. हे लोककला आपल्याला टिकवायची आहे. याचा मान आपल्याला ठेवायचा आहे. बाराई साहेब यांच्याकडून 20 रुपयाची भेट मिळाली पार्टी. तो मान आपल्याला टिकवायचा आहे. कारण दुरून लोक आले तुझी आणि माझी पाहण्यासाठी गंमत. थोडं ज्ञान मी सांगतो, थोडं ज्ञान तू सांग. कळू दे लोकांना शाहिरीची किंमत. विज्ञान युगामुळे हे रूढी परंपरा लोपावत चालली आणि तिला बचवण्याची शपथ तू आणि मी या स्टेजवर खाल्ली. सुरमा मॅडम, कारण आजकाल काय झालाय तमाशा बंद म्हणते ना आजकाल पाहिजे कोणता नंगाळा खाना डान्स हंगामा. चालू रे चालू ते नाही. हे शायरी आपल्याला टिकवायची आहे मॅडम. आणि म्हणून याकरता एक गीताची सुंदर तर्ज घेतलेलं लक्ष ठेवा. तेरे बिन मेरी जान पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भरना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भरना. मुझको यार बिना नहीं जीना. प्यार बिना नहीं जीना. मुझको यार बिना नहीं जीना. चाहे दिल पड़ जाए जा. बड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भैया. बड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भैया. उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे आणि तुझा आणि माझा सामना या खापरी गावात आहे. उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे. तुझा आणि माझा सामना सुरमाबाई या खापरी गावात आहे. या सामन्याला नक्की मजा येईल. कारण फक्त आता हे सुरुवात आहे. आज सुस्ती करायची नाही. कशी सुरमा खम सुन घे जोग
करायची नाही. पण गाणं गाणं हे नाही आहे अक्षय मॅडम मी ती शायरी नाही करत तुम्हाला माहित आहे सुरमा खमसून घे जोगा अन घाल धिंगाणा इथे या सूरजच्या सुरमा खमसून घे जोगा घाल धिंगाणा इथे या सूरजच्या सुरमा खमसून घे जोगा घाल सुरमा खमसून घे जोगा घाल धिंगाणा इथे या सूरजच्या सुरमा खमसून घे जोगा घाल धिंगाणा इथे या सूरज तुझी घेते हा सूरज तुझी घेते मग तू सूरजला देते हा सूरज तुझी घेते आणि मग तू सूरजला देते आणि मजा येते लोकांना फार तू सूरजची घेते आणि तू सूरजला देते का घेते काय? सूरज तुझी जेव्हा कसोटी घेते का ना बोलता सुरमा खमसून घेतो का आज म्हणजे काय घ्यायची माझी काय? कसोटी घ्यायची परीक्षा घ्यायची अच्छा. मग तू माझी परीक्षा घेशील हा. सूरज सुरमा जशी माझी परीक्षा घेईल मी तुला परीक्षा दिली तर तू सुद्धा मला परीक्षा देशील का नाही ना. कसोटी नाही घेशील का माझी बरोबर आहे. वाईट आहे का नाही. म्हणजे तू सूरजला देते आणि मग सूरज तुझी घेते मग का होते काय? मजा लोकांना फार येते फार येते. नाही का हो. त्याच्यावर काय म्हणते अरे नाही रे बापा म्हणते आता जमली रे म्हणते याची मस्त आता खूप फिरली म्हणते नाही का होय. गाणं वाईट म्हणणार नाही पण नाही. तुम्हाला समजदार आहे आणि मला म्हणून काही म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे? हा सूरज तुझी घेते मग तू सूरजला देते हा सूरज तुझी घेते मग तू सूरजला देते मजा येते लोकांना फार चल हो तैयार आणि सुरमा खमसून घे आणि घाल धिंगाणा इथे या सुरमा खमसून घे घाल धिंगाणा इथे या कारण हे लोक सर्व आपलं कामधंदा सोडून आलं आणि मी पंच कमिटीचे आभार मानतो भोयर साहेब जिथे कुठे असेल लक्ष ठेवा कल क्या हुआ जाने दो आज का दिन बड़ा अच्छा है अच्छा है. कल क्या हुआ जाने दो आज का दिन बड़ा अच्छा है और ये गणपति महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है हार्दिक शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ कि ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर लाया है करके मैंने सुरमाबाई से हाथ बुलाया है. मिलाया है मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए केंद्र में सरकार कांग्रेस की हो चाहे भाजपा की हो अपने अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन आना चाहिए आज या लोकांनी तमाशा ठेवला यांचं मी सौभाग्य मानतो काहून लावण्या सॉरी लावणी नाही हंगामा कारण गोडी राहायची कारी राहते जिथे जिथे लोक पायी पाहिजे तिथं तिथं लोकांच्या पूर व्हायचे एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर मने दूर टाकते आणि या पोराने एवढ्या साडी घालून तर सांग बाबू म्हणते तुले का लागते जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते सांगा ते मागचं शेंबड पोट समोरून बसते आणि हातात हात ठेवून ते बाबाजी नाचा चांगला दिसते इश्या. नाचा चांगला दिसते तर त्याच्या बाप तिथून टुकटुक पाच बसते हा. अरे माय पोट्ट बिघडण काय माय. माय पोट्ट बिघडण काय कायचे ठेवणं हंगामा
हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून या तमाशाची गर्दी दादा त्या हंगामात गेली. नका बघू वाकड्या नजरेने, जगात बघण्यासारखं अजून काही आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाही आहे, बहीण नाही आहे, बहीण नाही आहे. आणि म्हणून माझं समोर आई म्हणा. काय आहे? हो ला 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 कंबर कसून हा तमाशा झालाच पाहिजे. हो कंबर कसून हा तमाशा झालाच पाहिजे. अरे बोध चांगला या लोकांना गेलाच पाहिजे. अरे बोध चांगला या लोकांना गेलाच पाहिजे. तेव्हा कदर होईल सारी, तेव्हा कदर होईल सारी. आणि तुने कशी केली तयारी, कशी तयारी केली एवढे दिवस झाले तर आम्हाला पाहायला भेटाल. तेव्हा लोक म्हणतील नाही रे बापा, सुरमाबाईनं सुधरले, पटकावलं रे बापा. आता बाई काय? सत्तेनं करायचा, राग मारून घ्यायचं नाही. नाही. तेव्हा कदर होईल सारी. आणि तुने कशी केली तयारी, बापरे. आणि होऊ द्या आरया पार हो तयार. सुरमा खमसून गे जोग आज गाल दिवाळी सुरमा खमसून गे जोग आज गाल दिवाळी केला सुरमा खमसून गे सुरत तुझी घेते मग तू सुरतला देते, हा सुरत तुझी घेते मग तू सुरतला देते. मजा येते लोकांना, मजा येते लोकांना अंचल होत या. अगं सुरमा खमसून घे जोग आज घाल धिंगाणा इथे या. खमसून घे जोग आज घाल धिंगाणा इथे या सुरतच्या. तर बाईने सुद्धा एक सुंदर प्रश्नाची मांडणी केली. सुंदर. बरं, प्रश्न तो एक झाला मॅडम. तुम्हाला गवळणीमध्ये विचारलं होतं की उलट्या माठाचा दही कोणता, उलटा माठ कोणता, उधारी कोणती. बरं ते बी गेलं, काही हरकत नाही, जाऊ द्या. आला गेलं त्या गणपतीला पावलं, पावलं. काही हरकत नाही. हर बोला हर महादेव. पण असं तुमचा प्रश्न विचारला होता तुम्ही ना, कोणता कोणता? की गणपती बाप्पा तिथे बसले. हो. गणपती बाप्पा तिथे बसले म्हणे. पण गणपती महाराजचं सर्व अंग झाकलंय म्हणे, सर्व अंग झाकलंय म्हणे. फक्त पोट, गणपती महाराजाचं पोट कम झाकलं राहते म्हणे, म्हणजे पोट कम उघडं राहते म्हणे. मॅडम साहेबाचा प्रश्न आहे. बरं मॅडम साहेबा, एकदा प्रसंग घडला होता की कुबेराने आमंत्रण दिलं होतं कोणाला, गणेश भगवंताला, माझ्या घरी तू जेवण करण्याकरता ये. गणपती महाराजांना म्हटलं होतं की जेवण, अरे तुला वाटेल तेवढं जेवण आहे म्हणे. गणपतीचं पोट मोठं कधी झालं मॅडम, हे कहाणी आहे त्याच्या मागची. पोट मध्ये मोठं कधी झालं, कहाणी त्याच्या मागची आहे. तर म्हणे जेवण कराले गणपती बाप्पा गेले आणि जे बक बक, तुम्हाला तर माहित आहे मग, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. कुबेराच्या पुढा दानोदान मचून टाकली जेवणाची. कुबेराच्या घरचं काही राहिलं नाही तर कुबेर पळाला कोणापाशी, कुणापाशी? पार्वतीपाशी. अच्छा. म्हणे माता हा. एवढी उपादून केली म्हणे, मग का पुढं खाऊन टाकलं म्हणे, काही ठाव ठिकाणा नाही म्हणे. अरे बापरे म्हणे, एवढीशी गोष्ट गणपतीला त्याच्या आईपाशी पाठवून म्हणे. तर एका डब्यामध्ये तांदळाचा भात दिला, मग तांदळाचा भात दिला. आणि जेव्हा तो भाताचा एक कण त्या गणपती बाप्पाने खाल्ला, तो
जेव्हा भाताचा एक कण खाल्ला तो खाता बरोबर म्हणे गणपती बाप्पा माझं पोट आता काय म्हणे माझं पोट भरलं. पण ते पोट जेव्हा वाढलं गणपती बाप्पाचं तेव्हा पार्वती मातेने आई मी तर कुबेराची परीक्षा घेतली म्हणे माझं पोट तर वाढलं म्हणे. तेव्हा पार्वती म्हणजे काय म्हणे काय पार्वती मातेनं त्या टायमाला गणपतीला वरदान दिलं. म्हणजे कोणतं की तुझं जे प्रोट आहे म्हणजे भ्रामक आहे. म्हणजे भ्रामक म्हणजे मॅडम ज्याला म्हणतो आपण भ्रामक म्हणजे समानाचा शब्द ज्याला म्हणतो आपण मॅग्नेट म्हणजे म्हणतो त्याला आपण आकर्षण ज्याला म्हणतो आपण आकर्षित करणं ज्याला म्हणतो आपण. तर तुझी जिथं जिथं स्थापना होईल म्हणे त्या ठिकाणच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी या पोटाच्या मार्फत आत्मसात होईल म्हणे. आणि म्हणून हे पोट म्हणे आता तुझं भ्रामकतेचं म्हणजे प्रतीक आहे म्हणे आकर्षणाचं प्रतीक आहे म्हणे. तेव्हापासून गणपतीचं पोट हे उघडं राहते मॅडम. हे प्रश्नाचं उत्तर आहे. हे प्रश्नाचं उत्तर आहे. आणि माझ्या मते तर डेफिनेटली आहे. हा साहेब बिलकुल सबका नाम तुम्ही पैसे द्यायला सुस्ती नको करा पण पहिले मला करू द्या मग नंतर मी घेतो. एक ऐकायचं नाही का बस हे प्रश्नाचं उत्तर आहे मॅडम. पण आता माझा प्रश्न काय म्हणजे प्रश्न म्हणजे असा एका राजाच्या घरी बारसं होतं. एका राजाच्या घरी बारसं होतं. त्याला मुलं बाळ नव्हते होत. मुलं बाळ होत नाही. कालांतराने मुलगा झाला तर एक बारसं ठेवलं. संपूर्ण प्रजा राजाने बोलवली जेवणासाठी. लक्ष ठेवा तुमच्या बुद्धिमत्तेसाठी प्रश्न आहे. आया बहिणींना विनंती जिथं कुठं असाल तमाशा पाहिल्या काहीतरी शिकण्यासारखं आहे नक्की. तर बारसं ठेवलं संपूर्ण लोक बोलवले जेवणासाठी. तर राजानं जेवणामध्ये का ठेवलं काय गोडापासून तर तिखटापर्यंत लक्ष ठेवा मॅडम. गोडापासून तर तिखटापर्यंत आमटापासून तर खालटापर्यंत आणि नशेपासून तर वेश्येपर्यंत. वेश्या म्हणजे नाचणारी बाई त्या दरबारात नाचत होती. आणि बाजूला ठेवलं संगीत. बाजूला ठेवलं संगीत. एक माणूस तिथून उठून आला. पहा तेवढं ठेवल्यावर मी गोडापासून तिखटापर्यंत आमटापासून खालटापर्यंत आणि नशेपासून तर वेश्येपर्यंत आणि संगीत बी ठेवलं. तरी एक माणूस आला आणि गेला राजाच्या तोंडापासून. म्हणते राजा अजून एक गोष्ट राहिलीस तिथं मजा आलीस ती. अजून एक गोष्ट राहिलीस तिथं मजा आलीस ती. तर ते गोष्ट कोण सांगल सुरमाबाई सांगल. ते गोष्ट कोण सांगल सुरमाबाई सांगल. आणि माझा त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल मॅडम तर तुम्ही त्या प्रश्नाचं समाधान करून द्या पुढच्या फिराले. आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणं आहे शाहिरीचा खरा अर्थ कळलाच पाहिजे. हो शाहिरीचा खरा अर्थ कळलाच पाहिजे. हो प्रत्येक माणूस तमाशात वळलाच पाहिजे. हो प्रत्येक माणूस तमाशात वळलाच पाहिजे. तमाशा होईल का टोकाटी. तमाशा होईल टोकाटी तुझी कीर्ती होईल मोठी. तमाशा होईल का टोकाटी तुझी कीर्ती होईल मोठी. सांगू ज्ञानाचे आणि होत या सुरमाबाई आणि सुरमा खमसून घे जोगा घाल धिंगा नाही या सुरता. घाल धिंगा नाही या सुरता.
सागडे कारण शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है। चक्कू छुरे की बात नहीं है, गुरु ज्ञान का झगड़ा है। है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, आता है दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है। कोण पट्टी खाता है कशाने? ज्ञानाने, गुणाने, चित्ताने आणि त्या शांतीने. अच्छा. म्हणून माझ्या शेवटच्या कडमध्ये बाईसाहेबा तुम्हाला क्या कहना है? क्या? प्लीज कॉन्संट्रेट ऑन मी. हो मला पण ताव येतो, तू राहते ग संगतीला. हो मला पण ताव येतो, तू राहते ग संगतीला. अरे लोक सारे हेच म्हणते, मजा आली गमतीला. हो लोक सारे हेच म्हणते, मजा आली या गमतीला. मॅडम साहेब वाईट नाही बोलणार, वाईट मानून घ्यायचं नाहीये. मला पण मजा येते जेव्हा, मजा गाव येते तू राहते जेव्हा सांगते काहून आवड पिण्याचे ठेकेदार बसले येते. नाही जी म्हणे गंमत होते म्हणे सुरमाची ना तुमची. बिलकुल जिथं आपल्याला अंडे भेटले होते, अंड्याची भाजी भेटली होती, त्या स्टेजची गोष्ट आहे. नाही जे म्हणे मजा येते म्हणे, तेव्हा मला सुद्धा म्हणजे कसोटी घ्यायला कसोटी द्यायला मजा येते. कारण शाहीर आहे 6-7 वर्षाची जी नाव आजरा माझा आहे. आणि म्हणून मी काय गलत बोललो का बाई? नाही मला पण तहाव येते जेव्हा तू राहते ग संगतीला. लोक सारे हेच म्हणते, अगं मजा आली गमतीला. अरे गुरु ब्रह्माचा हा मान आणि शाहीर सूरज त्याची शान, आणि सांगू ज्ञानाचे सार हो तयार. आणि सुरमा कम तुझी घेते मग दुसरंच ना देते, तुझी घेते 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 घेते. हा सूरज तुझी घेते मग तू सूरजला देते, आणि मजा येते लोकांना फार होत. आणि सुरमा खमसून घे जोगा. नाही भाऊ प्लॅटिंग काढायची की समोरच्या फेरले काढायची? प्लॅटिंग काढीन तर पूर्ण होऊ द्या, नाही तर मग ते काढण्यात मजा नाही. हा नाही तर फेर द्यायचा नाही. याच्यानंतर मग पुढच्या फेरायला काढतो लागतं, पण आता डिस्टर्ब नाही पाहिजे, नाही तर फेर देतो मी. पुढच्या फेरायला काढायचं ना, थांबणार नाही का? हा आमचा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहिरा शर्माबाई बारसागडे समोर कार्यक्रमाला सुंदर हात घालतील. अरे गौरी तसे श्री माननीयजी अनवरजी बारे यांच्याकडून आमच्या पार्टीला एक कॉर्बेज प्राइज मिळालं. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. संजयजी कोटेकर यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचा पारितोषिक मिळालं. धन्यवाद.
यांचं असं म्हणणं आहे की मी काय ना घ्याव तो सुनो अनवर जी, अरे तेहर नाही तो समंदर में तेहरो। अरे ओ अनवर जी, अरे तेहर नहीं तो समंदर में तेहरो। इन नदी नालों में क्या रखा है? ओए अनवर जी, अगर प्यार करना है तो मेरी बाहों में आकर करो, इशारों में क्या रखा है? हा संजयजी कोटेकर मुक्काम धोटी रंगारीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपये तारदिवस मिळाले. धन्यवाद. प्रशांतजी सांबारे दूधवाले तसेच श्रावण दूधवाले यांच्याकडून 20 रुपयाचा तारदिवस मिळाला. धन्यवाद. सन्माननीय आमचे मामाजी सुभाषजी डहाणे, आमचे सख्खे मामाजी मुक्काम पुनर्वसनवाले शंकरपूर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे. तसेच आमचे सुमित्रा ढोणे यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे. धन्यवाद. तसेच डॉक्टर रामोजी नवगरे आमच्या फॅमिलीमधले डॉक्टर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. तसेच सुरेशजी भोयर, केशवराव बोरकर, रोशनजी रोडे मुक्काम खापरेवाले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. तसेच आमचे नथुजी बोरकर या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक तसेच आमचे भोयर साहेब यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे. धन्यवाद. आमचा काही समाप्त झाला. सुनाबाई कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करा.
सोनलजी बाराई आमचे लहान बंधू यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. सुधाकरजी शेंडे आमचे काकाजी यांच्याकडून सुद्धा